कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? आज आपण इयत्ता 10वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या पुस्तकातील प्रकरण 5वे उष्णता याबद्दलची महत्त्वाची माहिती घेणार आहोत आणि अगदी थोडक्यामध्ये जास्त अभ्यास हे सर्वात महत्त्वाचं. तर तुमच्या स्क्रीनवर काही स्लाइड्स दाखवतो. त्या स्लाइड्समधून तुम्हाला याबद्दलची माहिती नक्की मिळेल. तर बघा, उष्णता हा एक ऊर्जेचा प्रकार आहे हे सर्वप्रथम लक्षात घ्या. पदार्थाच्या अवस्थांतरणापासून ते वातावरणीय बदलापर्यंत हा प्रवास सतत सुरू असतो. अप्रकट उष्मा हा यातला सर्वात महत्त्वाचा भाग येतो. अप्रकट उष्मा म्हणजे काय? तर बघा, तापमान का वाढत नाही हे आपल्याला समजलं पाहिजे. बर्फाला उष्णता दिल्यानंतर 0°C तापमानाला त्याचं पाण्यात रूपांतर होते. आपण जर निरीक्षण केलं नीट तर जोपर्यंत बर्फाच्या सर्व तुकड्यांचे पाणी होत नाही तोपर्यंत मिश्रणाचे तापमान 0°C इतकेच राहते. तसेच 100°C तापमानाला पाण्याचे वाफेत रूपांतर होतानाही तापमान स्थिर राहते. मग प्रश्न पडतो की उष्णता जाते कुठे? तर यामध्ये वितळण आहे, बाष्पन आहे हे सर्वात महत्त्वाचं. तर याचं उत्तर आहे अप्रकट उष्मामध्ये, म्हणजे लेटेंट हीट. यामध्ये लपलेली ऊर्जा आहे. स्पष्टीकरण बघायचं काय दिलेलं आहे. उष्णता तापमानात वाढ न करता पदार्थातील रेणूचे बंध कमकुवत करण्यासाठी वापरली जाते. वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. एकक वस्तुमानाच्या स्थायूचे द्रवात पूर्णपणे रूपांतर होताना स्थिर तापमानावर जी उष्णता शोषली जाते त्याला आपण वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असे म्हणतो. बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा काय आहे? तर एकक वस्तुमानाच्या द्रवाचे वायूत रूपांतर होताना शोषली जाणारी उष्णता म्हणजे बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा आहे. पाण्यासाठी वितळणाचा अप्रकट उष्मा आहे 80 कॅलरी प्रति ग्राम आणि बाष्पनाचा आहे 500 कॅलरी प्रति ग्रॅम. यानंतरचा पुढचा महत्त्वाचा भाग येतो पुनर्हिमायन, रेजिलेशन. तुटून पुन्हा जोडला जाणारा बर्फ. एक आकृती दर्शवलेली आहे. आता या आकृतीच्या सहाय्याने जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी बर्फाच्या लादीवर तुम्हाला तार दिसतो आहे आणि त्याला वजन लावलेले दिसत आहे. बाजूला एक आकृती दर्शवलेली आहे गोलाकारमध्ये. तर त्यामध्ये बघा, दाब कमी होताच बर्फ तयार होतो आहे पुन्हा, आणि दाबामुळे बर्फाचे पाणी 0°पेक्षा कमी द्रवणांकामध्ये जाते आहे. ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवलं आहे. तर हा जो प्रयोग आहे हा प्रयोग सर्वात महत्त्वाचा आहे. काय प्रयोग? बघा, बर्फाच्या लादीवर तार ठेवून तिला 2 जड वजने लावली तर हळूहळू ती तार बर्फात घुसते आणि लादीतून बाहेर पडते. तरीही बर्फ तुटत नाही. दाबामुळे बर्फाचा द्रवणांक 0°पेक्षा कमी होतो आणि बर्फाचे पाणी होते. दाब कमी होताच द्रवणांक पूर्ववत होतो आणि पाण्याचे पुन्हा बर्फात रूपांतर होते. यालाच पुनर्हिमायन म्हणतात. कारण दिलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी. बघा, दाबामुळे बर्फाचा द्रवणांक 0°C पेक्षा कमी होतो आणि बर्फाचे पाणी तयार होते. दाब कमी होताच द्रवणांक पूर्ववत होतो आणि पाण्याचे पुन्हा बर्फात रूपांतर होते. यालाच आपण पुनर्हिमायन म्हणत असतो. आता यातला सर्वात महत्त्वाचा भाग येतो पुढचा, तो म्हणजे पाण्याचे असंगत आचरण, ॲनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर. ॲनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर बघत असताना नियम काय आहे बघा, 0°C ते 4°C तापमानादरम्यान पाणी तापवल्यास ते प्रसरणाऐवजी आकुंचन पावते. हे सर्वात महत्त्वाचं. शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितलं आहे पण खूप महत्त्वाचं आहे. पाण्याचे असंगत आचरण दर्शवताना काय समजते आपल्याला? तर 0°C ते 4°C तापमानादरम्यान पाणी तापवल्यास ते प्रसरण पावण्याऐवजी आकुंचन पावते. 4°C पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते आणि घनता सर्वात जास्त असते. एक तुम्हाला आलेख दाखवला आहे. हा आलेख तुम्हाला समजेल. या आलेखामध्ये सर्वात कमी घनता कुठे असते, आकारमान कुठे असते आणि सर्वात जास्त घनता असते हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दर्शवलेलं आहे. एक्स अक्षावर तापमान दर्शवलेलं आहे तर वाय अक्षावर त्याचं स्पेसिफिक आकारमान जे आहे ते दर्शवलेलं आहे. त्यानंतर आहे यातला महत्त्वाचा भाग होपचे उपकरण, होप्स ॲपरेटस. आकृती बघा, आकृतीद्वारे तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला आहे. इथे 2 तापमापी आहेत.
होपचं उपकरण मांडलेलं आहे. गोठण मिश्रण सुद्धा यामध्ये आहे. वरचा जर भाग बघितला तर T2 दिसतो आहे. तिथे 0°C पाणी दर्शवलेलं आहे. तिथे परत पाणी तरंगते आहे. आणि खालच्या बाजूला जर बघितलं तर तळाशी जे म्हणतो आपण T1 म्हणजे तापमापी दाखवलेली आहे. 4°C जे पाणी आहे ते पाणी आहे आणि ते तळाशी जाताना तुम्हाला दर्शवलेलं आहे. इथे एक आलेख सुद्धा तुम्हाला दर्शवलेला आहे. हा आलेख तुम्हाला तुमच्या प्रयोगवहीमध्ये सुद्धा आहे. प्रयोग परीक्षेत सुद्धा या ठिकाणी हा आलेख तुम्हाला दिलेला आहे. एक्स अक्षावर या ठिकाणी काल दर्शवलेला आहे आणि वाय अक्षावर तुम्हाला तापमान दर्शवलेलं आहे. T1 आणि T2 ह्या दोन्ही तापमापींचं जे काही तापमान येते त्या तापमानानुसार या ठिकाणी तो आलेख तयार होताना आपल्याला दिसतो. आता या गोठण मिश्रणात नेमकं काय असते हे आपल्याला समजलं पाहिजे. या पात्राच्या मध्ये गोठण मिश्रण जे भरलं जाते त्यामध्ये बर्फ आणि मीठ असतो. 4°C पाणी जड असते, ते पाणी तळाशी जाते आणि 0°C पाणी कमी घनतेचे असल्याने ते थंड पाणी वर तरंगते, जे T2 मध्ये दर्शवलं जाते. निसर्गाची कमाल ही सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे. हे सुद्धा तुम्हाला तुमच्या पाण्याच्या असंगत आचरणामध्ये एक आकृती दर्शवलेली आहे. जर तुम्ही आकृती नीट बघितली तर बघा, थंड प्रदेशात जे सजीव जगतात, पाण्यामध्ये जे जगतात ते कसे जगतात, तर गोठलेल्या तलावातील सजीवसृष्टी या ठिकाणी तुम्हाला दर्शवलेली आहे. थंड प्रदेशात वातावरणाचे तापमान 0°C पेक्षा कमी होऊनही जलचर जिवंत राहतात. तलावाच्या पृष्ठभागावर बर्फाचा थर साचतो, परंतु खाली पाणी 4°C द्रव अवस्थेत राहते. बर्फ उष्णतारोधक या ठिकाणी काम करत असतो, तो इन्सुलेटर म्हणून काम करत असतो. आकृती जर तुम्ही बघितली तर बघा, सर्वात वरती सूर्यप्रकाश, त्यामध्ये खाली बर्फाचा थर आहे ज्याला आपण इन्सुलेटर म्हणतो. त्याखाली थंड पाणी आहे जे 0 ते 3°C पर्यंत तापमानात असते आणि खाली द्रव पाणी आहे ते आहे 4°C. यामध्ये सजीव जगताना तुम्हाला दिसतं. आता यातला पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे दवबिंदू आणि आर्द्रता, त्याला म्हणतो आपण ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी. हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता तापमानावर अवलंबून असते. संपृक्त हवा म्हणजे काय, ज्याला आपण सॅच्युरेटेड एअर म्हणतो. जेव्हा हवा विशिष्ट तापमानाला जास्तीत जास्त बाष्प सामावून घेते ती हवा असते संपृक्त हवा. आणि दवबिंदू तापमान काय असते, ज्या तापमानाला असंपृक्त हवा संपृक्त होते व बाष्पाचे पाण्यात रूपांतर होऊ लागते तेव्हा त्या तापमानाला आपण म्हणतो दवबिंदू तापमान. पानांवर असलेले दवबिंदू तुम्हाला या ठिकाणी दर्शवलेले आहे. हवेमध्ये बाष्प असल्याचं हे एक प्रमाण आहे. एक आकृती दर्शवलेली आहे, ती आकृतीनुसार तुम्ही बघा, हवेमध्ये पाण्याचं बाष्पीभवन सतत होत असते आणि ही हवा थंड होते. पुन्हा हवा थंड झाल्यानंतर त्याचे तापमानात रूपांतर झाल्यानंतर बाष्पात रूपांतर होते आणि थंडीच्या दिवसामध्ये असंपृक्त हवा संपृक्त होऊन पुन्हा त्याचं बाष्पात रूपांतर झाल्यानंतर दवबिंदू तयार होताना आपल्याला या ठिकाणी दिसतात. सापेक्ष आर्द्रता, बरेच वेळा विमान उडत असताना त्याच्या मागून धूर निघाल्याचं तुम्ही बघितलं असेल. आता धूर निघतो हे मात्र नक्की, परंतु इंजिन गरम असल्यामुळे त्याची जी वाफ होते ही वाफ सुद्धा त्यामधून बाहेर पडत असते. ही असते निरपेक्ष आर्द्रता. सापेक्ष आर्द्रता, रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय पहिले बघूया. निरपेक्ष आर्द्रता काय आहे, 1 घनमीटर हवेमध्ये असलेल्या बाष्पाचे वस्तुमान म्हणजे निरपेक्ष आर्द्रता आहे. शेकडा सापेक्ष आर्द्रता काढण्याचं एक सूत्र सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. शेकडा सापेक्ष आर्द्रता म्हणजे किंवा बरोबर प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान छेद हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक बाष्पाचे वस्तुमान गुणिला 100. प्रश्न आहे तुमच्यासाठी, जरा डोके चालवा. विमानामागे पांढरा पट्टा तेव्हाच दिसतो जेव्हा हवेतील सापेक्ष आर्द्रता जास्त असते. पुढचा भाग, विशिष्ट उष्माधारकता, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. प्रयोग आहे, लोखंड, तांबे व शिसे यांचे समान वस्तुमानाचे गोळे उकळत्या पाण्यातून मेणाच्या थरावर टाकले तर काय होतं. निरीक्षण बघा काय आहे, लोखंडाचा गोळा सर्वात जास्त खोल जातो, शिस्याचा सर्वात कमी. प्रत्येक पदार्थाची उष्णता शोषून घेण्याची क्षमता वेगवेगळी असते, हा निष्कर्ष यातून आपल्याला मिळत असतो. आता उष्णता साठवण्याची क्षमता सुद्धा वेगवेगळी असते प्रत्येक पदार्थाची. व्याख्या काय आहे बघा,
एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय, ज्याला आपण C ने दर्शवतो. पाण्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वात जास्त आहे, 1.0 कॅलरी प्रति ग्रॅम अंश सेल्सिअस. बाजूला काही उष्माधारकता तुम्हाला दर्शवली आहे. पाण्याची आहे 1, पॅराफिनची आहे 0.54, लोखंडाची आहे 0.11, तांब्याची आहे 0.09, चांदीची आहे 0.05 आणि शिशेची सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे 0.03. आता उष्णता विनिमयाचे तत्व काय? कधी खिळा गरम करून तुम्ही बघितला असेल, त्याचं मागचं टोक आपोआप गरम होतं. मग उष्णता विनिमयाचे तत्व म्हणजे प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज काय सांगते? तर बघा, उष्ण व थंड वस्तू एकमेकांच्या संपर्कात आल्यात उष्णतेची देवाणघेवाण होते. हे या आकृतीद्वारे तुम्हाला दर्शवलेलं आहे. जर या ठिकाणी एक उष्णतेचा गोळा तुम्हाला दर्शवलेला आहे, जो लाल रंगाने दर्शवलेला आहे, आणि बर्फ आहे. उष्णता विनिमयाचे तत्व, दोघांचे तापमान सारखं होत नाही तोपर्यंत उष्णतेची देवाणघेवाण चालूच राहते. उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता हे यामागचं सर्वात महत्त्वाचं तत्व आहे. एक टीप दिलेली आहे. हे फक्त उष्णतारोधक पेटीतच शक्य आहे, ज्याला आपण आयसोलेटेड सिस्टीममध्ये म्हणू शकतो. एक कॅलरी मापीचं एक म्हणजे उष्णतेचं एक सूत्र तुम्हाला दिलेलं आहे. उष्णता बरोबर काय? M गुणिला C गुणिला डेल्टा T. Q काय दर्शवते? तर उष्णता. M काय दर्शवते? तर मास म्हणजे वस्तुमान. C काय दर्शवते? तर विशिष्ट उष्माधारकता. आणि डेल्टा T दर्शवतो तापमानातील बदल. आता कॅलरी मापी काय आहे? तर बघा, Q म्हणजे गमावलेली बरोबर Q म्हणजे पाण्याने ग्रहण केलेली अधिक Q म्हणजे कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता. गमावलेली बरोबर पाण्याने ग्रहण केलेली अधिक कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता ही कॅलरीमेट्री म्हणजे कॅलरी मापी आपल्याला दर्शवत असते. उष्णतेचं एकक सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. उष्णतेचा SI एकक हे जूल आहे, तर CGS एकक हे कॅलरी आहे. 1 कॅलरी म्हणजे 4.18 जूल, हे लक्षात घ्या. जेम प्रेकॉस्ट जूल यांनी प्रथम हे आपल्याला दर्शवलं होतं की ऊर्जेचं एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतर होते आणि जूल यांच्या आडनावाच्या प्रित्यर्थच त्यांना जूल हे एकक दिले गेलेलं आहे. तर आपण यामध्ये काय शिकलो? आपण यामध्ये शिकलो अप्रकट उष्मा, पाण्याचे असंगत आचरण, आर्द्रता आणि विशिष्ट उष्माधारकता. एक लक्षात घ्या मित्रांनो, उष्णता कधीही नष्ट होत नाही, ती फक्त एका वस्तूकडून दुसऱ्या वस्तूकडेच जात असते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. भेटूया नवीन व्हिडिओसह लवकरच. परीक्षेकरता मनपूर्वक शुभेच्छा.